हॅलो स्टुडंट्स, मी धनश्री आज तुमचं सगळ्यांचं आज विद्यालयामध्ये खूप खूप स्वागत करत आहे. तर आजचा आपला विषय आहे संगणक आणि आपल्या चॅप्टरचं नाव आहे मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट. तर ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंटचे काय काय उपयोग असतात. तसेच आपण पाहिलं होम टॅब, तिथे आपल्याला काय काय ऑप्शन्स मिळतात. ओके, तसेच आज आपण थोडंसं इन्सर्ट टॅब बद्दल पाहणार आहोत. ऍक्च्युली प्रत्येक टॅबमध्ये आपल्याला वेगवेगळे ऑप्शन्स मिळतात, ज्याने आपण आपलं प्रेझेंटेशन जे आहे ते खूपच चांगल्या पद्धतीने करू शकतो. तर आज आपण पाहणार आहोत इन्सर्ट टॅब आणि त्यातले वेगवेगळे ऑप्शन्स. चला तर सुरू करूया. हे करताना ओपन पॉवर पॉइंट. Sure. Which PowerPoint do you want to open? PowerPoint or Microsoft Office PowerPoint 2007? पॉवर पॉइंट. All right, opening PowerPoint. तर हे आहे पॉवर पॉइंट. आता इथे आपण ब्लँक प्रेझेंटेशन घेऊ. इन्सर्ट. तर इथे तुम्ही पाहू शकता बरेचसे ग्रुप्स आहेत. स्लाइड्स, टेबल्स, इमेजेस, इलिस्ट्रेशन्स, ऍड इन्स, लिंक्स, कमेंट्स, टेक्स्ट, सिम्बॉल्स आणि मीडिया. तर या वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये त्यांच्या रिलेटेड ऑप्शन्स इथे आहेत. जसे की इमेजेसमध्ये पिक्चर्स, स्क्रीनशॉट, फोटो अल्बम, तसेच शेप्स, आयकॉन्स, 3D मॉडेल्स, स्मार्ट आर्ट, चार्ट आणि टेक्स्टमध्ये म्हणजे टेक्स्ट रिलेटेड ऑप्शन्स आहेत, जसे वर्ड आर्ट, डेट अँड टाइम, स्लाइड नंबर, ऑब्जेक्ट. ओके, तर पाहूया आपण इथे जर आपल्याला टेबल इन्सर्ट करायचे असेल तर आपण काय करू शकतो. इथे आपण एखादी थीम चूज करू. ओके, तर इथे आपण नाव इन्सर्ट करू. आता नवीन जर आपल्याला स्लाइड ऍड करायची असेल तर आपण कोणती शॉर्टकट की वापरतो, तर आपण Ctrl+M ही शॉर्टकट की वापरतो. ओके, तर आपण इथे आता टेबल इन्सर्ट करू शकतो. तर टेबल इन्सर्ट करण्यासाठी आपल्याला बरेचसे ऑप्शन्स मिळतात. जसे इथे क्लिक जर केलं तर इथून सुद्धा डायरेक्ट आपण टेबल इन्सर्ट करू शकतो, किंवा इन्सर्ट टॅब मध्ये टेबल आणि जसे आपण मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये पाहिलेले तसे आपण इथे सुद्धा टेबल 3 पद्धतीने करू शकतो. जस्ट सिलेक्ट करून किंवा इन्सर्ट टेबल आणि पर्टिक्युलर कॉलम्स आणि रोज आपण मेन्शन करून टेबल इन्सर्ट करू शकतो, किंवा ड्रॉ टेबल म्हणजे आपण टेबल ड्रॉ सुद्धा करू शकतो. ओके, तर अशा पद्धतीने आपण टेबल इन्सर्ट करून पाहू. ओके, तर इथे तुम्हाला टेबलचे जसे आपण टेबल ज्यावेळी सिलेक्ट करतो इथे एक नवीन टॅब आपल्याला पाहायला मिळते, डिझाइन टॅब. आणि टेबलमध्ये इथे कॉलम्स आहेत. याची डिझाइन चेंज करायची असेल तर आपण डिझाइन चेंज करू शकतो. इथे आपल्याला बरेचशा डिझाइन मिळतात. ओके, आणि शिवाय इथे क्विक स्टाईल्स आहेत. आता इन्सर्ट मध्ये पिक्चर
तर दिस डिव्हाइस, मी आणि एक नवीन स्लाइड घेते. आपण इथे इन्सर्ट टॅबचे ऑप्शन्स पाहत आहोत. तर टेबल पाहिलं, इन्सर्ट न्यू स्लाइड, म्हणजे इथे होम मध्ये सुद्धा न्यू स्लाइड आहे. तर हा सेमच ऑप्शन आहे. ओके. डुप्लिकेट सिलेक्टेड स्लाइड्स म्हणजे ज्या स्लाइडची ऑलरेडी डिझाईन आहे त्याच स्लाइड्स त्याचीच कॉपी बनते इथं. तसेच पिक्चर्स मध्ये दिस डिव्हाइस म्हणजे कॉम्प्युटर मध्ये जे पिक्चर्स ऑलरेडी सेव्ह आहेत ते पिक्चर आपण इन्सर्ट करू शकतो. जसे ही ट्री. ओके. देन नेक्स्ट, पिक्चर फ्रॉम ऑनलाईन इन्सर्ट करू शकतो. ऑनलाईन पिक्चर्स म्हणजे आपण नेटवरून डायरेक्ट पिक्चर्स इन्सर्ट करू शकतो. तर इथे बर्ड्स, वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. बर्ड्स आहे, ऍपल, पाहू इथे काय आहे. तर इथे वेगवेगळे बर्ड्स आपल्याला पाहायला मिळतात. ओके. इथे मल्टिपल पण पिक्चर्स सिलेक्ट करू शकता. आपण फीडबॅक इथे सबमिट करू शकतो की आपल्याला पिक्चर्स आवडले का नाही आवडले. आपण आपल्या सजेशन्स देऊ शकतो. हे जे पिक्चर्स आहेत ते बिंग सर्च इंजिन कडून आपल्याला मिळतात. तसेच आता मी दोन इन्सर्ट करणार आहे. सो दोन पिक्चर मी सिलेक्ट केले आणि इन्सर्ट. तर इथे आपल्याला पिक्चर्स अरेंज करावे लागतील. तर ज्यावेळी आपण कोलाज बनवतो, जसे कोलाज बनवण्यासाठी बरेचसे पिक्चर्स असतात, त्याला आपण एकावरती एक अरेंज करतो. जसे कोणत्याही बर्थडे साठी जर तुम्ही प्रेझेंटेशन बनवणार असाल आणि त्यांचे पिक्चर्स तुम्हाला ऍज अ कोलाज वापरायचे असतील तर ते तुम्ही करू शकता. किंवा कोणत्याही प्रेझेंटेशन मध्ये जर काही एक्सप्लेन करायचे असेल आणि भरपूर पिक्चर असतील तर आपण थोडे थोडे ते पिक्चर्स कट करून कोलाज करतो. जसे आपण मॅगझिन किंवा न्यूजपेपर सुद्धा कट करून कोलाज करतो. तर तसे आपण कोलाज या मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट मध्ये यूज करू शकतो. आणि इथे आपण पिक्चरला एडिट सुद्धा करू शकतो. जसे की आता हा पॉवर्ड बॉय बॉक्स जो आहे तो आपल्याला नको आहे, सो आपण डिलीट करू. तर आता समजा या पिक्चरची बॅकग्राऊंड मला नको आहे, तर इथे ऑप्शन मिळतो आपल्याला सिलेक्ट केल्यानंतर रिमूव्ह बॅकग्राऊंड. तर इथे जे पर्पल म्हणजे जांभळ्या कलरचा जो कलर डार्क जो झालाय तिथून आपल्याला ते म्हणजे बॅकग्राऊंड आपण रिमूव्ह करू शकतो. ती बॅकग्राऊंड म्हणजे जे डार्क झालंय ऑलरेडी जो एरिया आपला ऑलरेडी कलर्ड आहे तो आपण डिलीट करू शकतो. आता समजा आपल्याला एरिया हा मार्क एरिया ठेवायचा आणि दुसरा डिलीट करायचा आहे, ते पण आपण करू शकतो. आणि मार्क एरियाज टू रिमूव्ह. ओके. सो आता आपण आणि हा जो ग्रीन आहे तो पण मार्क करूया. तर मार्क एरिया टू रिमूव्ह म्हणजे हा मी एरिया मार्क करत आहे. ओके. तसेच आता हा जो बर्ड आहे याचं
हे नेक पासून आपल्याला हा पोर्शन डिलीट करायचा नाही. तर याच्यासाठी आपण हा एरिया मार्क करायचा, जेणेकरून तो एरिया राहून जाईल. सो मी मार्क करते. ओके. तर आपण बघूया कीप चेंजेस. तर तुम्ही पाहू शकता किती चांगल्या पद्धतीने आपण बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकतो. आता समजा हे जे पिक्चर आहे ते आपण समोर आणलं आणि या बॅकग्राऊंडवर जर मी हे ठेवायचे असेल पिक्चर, तर ते मी खूप इझिली ठेवू शकते. ओके. तर अशा पद्धतीने आपण पिक्चर्स सुद्धा एडिट करू शकतो. हा खूप इंटरेस्टिंग असा पार्ट आहे या पॉवर पॉइंटचा. तसेच आपण करेक्शन करू शकतो. करेक्शन्स म्हणजे कलर्स आपण चेंज करू शकतो. तुम्ही पाहू शकता बरेचसे ऑप्शन्स. ब्राईटनेस, कॉन्ट्रास्ट आपण चेंज करू शकतो. अशा पद्धतीने कलर्स चेंज करू शकतो. देन आर्टिस्टिक इफेक्ट्स. ओके. देन कॉम्प्रेस पिक्चर. तर कॉम्प्रेस पिक्चरचा उपयोग कधी होतो? ज्यावेळी आपल्याला पिक्चर कोणाला तरी सेंड करायचं असेल, समजा ईमेल वरती किंवा व्हॉट्सॲप वरती, तर त्यावेळी आपल्याला कॉम्प्रेस करावी लागते साईज, जेणेकरून आपलं म्हणजे कॉम्प्रेस साईज म्हणजे जेवढं हाय रिझोल्युशनचं पिक्चर असतं तेवढं त्याची साईज जास्त असते. तर ती साईज आपल्याला कमी करायची असते. ओके. जेणेकरून आपण खूप इझिली ते पिक्चर आपण चेंज कुणालाही पाठवू शकतो. चेंज पिक्चर फ्रॉम अ फाईल फ्रॉम ऑनलाईन सोर्सेस. सेम पिक्चर चेंज करू शकतो. ते पिक्चर आपण चेंज करून दुसरं कोणतंही पिक्चर आपण देऊ शकतो. तर आता तुम्ही पाहाल ते पिक्चर ऑटोमॅटिकली डिलीट झालं आणि आपण हे पिक्चर रिप्लेस केलं. ओके. तर अशा पद्धतीने पिक्चर्स साठी बरेचसे ऑप्शन्स आहेत. बॉर्डर देण्याचं ऑप्शन आहे. वेगवेगळ्या बॉर्डर्स आहेत इथे. देन रिसेट पिक्चर म्हणजे आपण जे चेंजेस केलेले आहेत ते चेंजेस आपण बॅक करू शकतो. देन पिक्चर बॉर्डर, इथून सुद्धा आपण वेगवेगळी बॉर्डर देऊ शकतो. कलर चेंज करू शकतो. पिक्चरला इफेक्ट देऊ शकतो. हा रिफ्लेक्शन इफेक्ट तुम्ही पाहू शकता. प्रतिबिंब आपण देऊ शकतो. तसेच पिक्चरला क्रॉप सुद्धा करू शकतो. तर क्रॉप टू शेप, तर असे मी हार्ट शेप मध्ये याला क्रॉप केले. ओके. याची हाईट विड्थ आपण चेंज करू शकतो. ओके. किंवा हाईट आणि विड्थ चेंज करण्यासाठी आपण ड्रॅग करून सुद्धा चेंज करू शकतो. तर अशा पद्धतीने खूप एक चांगलं आपण प्रेझेंटेशन बनवू शकतो. तर आज आपण काय शिकलो? आज आपण पाहिलं की इन्सर्ट टॅब मध्ये वेगवेगळे ऑप्शन्स कसे असतात आणि आपण ऑप्शन्सला कसे यूज करू शकतो. तसेच आपण पाहिले पिक्चरचा जो बॅकग्राऊंड आहे तो आपण कसा चेंज करायचा. ओके. तर अशा प्रकारे आपण पिक्चर्स एडिट करू शकतो. सो कीप प्रॅक्टिसिंग. हॅव अ नाईस डे. थँक यू ऑल.